नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना अखेर खुशखबर भेटलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 14वा प्लस 15वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आता 3000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. तेच वाटप तुमच्या अकाउंटला कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अखेर महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आपण देणार आहोत. कोणत्या तारखेला आता लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे आणि किती जिल्ह्यात ते होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. ऑगस्टचे 1500 रुपये आणि सप्टेंबरचे 1500 रुपये असे 3000 रुपये सोबत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आनंदाची अपडेट असणार आहे. बहिणींची जी प्रतीक्षा लागलेली होती, बहिणींना 3000 रुपये आता सोबत भेटणार आहेत. सणानिमित्त शासनानं महत्त्वाचं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे 2 हप्ते एकत्रित जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट असणार आहे. काय केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि कोणत्या बहिणी पात्र, कोणत्या बहिणी अपात्र, लाडक्या बहिणींची आता पडताळणी चालू आहे का? आता प्रत्येक घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आता महिलांची पडताळणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे पडताळणी करून भेटणार की अगोदरच भेटणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. सर्व बहिणींना हा लाभ दिला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. कारण सर्व लाडक्या बहिणींना सणानिमित्त मोठं गिफ्ट शासन देणार आहे आणि 3000 रुपये हे पडताळणीच्या अगोदर तुम्हाला जमा होणार आहेत. 2 हप्ते एकत्रित जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की आपल्याला लाभ भेटणार आहे का. 3000 रुपये 100% जमा होणार आहेत, परंतु तुमच्या खात्यात येणार का हे तुम्हाला त्यानंतर समजणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच ते तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हाईपसुद्धा करू शकता. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पहिला टप्पा जो आहे तो आता महिलांना वितरण केला जाणार आहे. यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. 14वा हप्ता तारीख जाहीर झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. 2 हप्ते एकत्रित वितरित केले जाणार असल्याने लाडक्या बहिणींना आता चक्क 3000 रुपयांचं वाटप खात्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या डेटला हे तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींच्या खात्यात हे कधी येणार आहे त्याची डेटसुद्धा आपण पुढे सांगणार आहोत. 14वा हप्ता अखेर घोषित झालेला आहे. त्यामुळे महिलांना आता जो पहिल्या टप्प्याचा वितरित जे पैसे होणार आहेत, पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे तो कोणत्या दिवशी होणार आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण या जिल्ह्यात पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे. त्याची यादी समोर आलेली आहे. ती सुद्धा यादी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे त्या निमित्ताने हा व्हिडिओ आपण संपूर्ण तुमच्यासाठी बनवलेला आहे. चला तर जाणून घेऊयात. ज्या महिलांना जूनचा हप्ता भेटलेला नव्हता त्यांचे 1500 रुपये रखडलेले होते जूनच्या हप्त्याचे, जुलैचा हप्ता भेटला नव्हता त्याचे 1500 रुपये रखडलेले होते आणि ऑगस्टचा हप्ता भेटला नव्हता त्याचे 1500 रुपये, असे काही महिलांना जूनपासून लाभ भेटलेला नाही. त्या महिलांना किती पैसे येणार आहेत तर ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रत्येक महिलेला आता वेगवेगळा लाभ दिला जाणार आहे. कोणता लाभ कोणत्या महिलांना भेटणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ते सुद्धा जाणून घेऊयात. जून महिन्याचा ज्यांना लाभ भेटलेला नव्हता त्यांना जूनचा हप्ता येणार आहे, जुलैचा हप्ता येणार आहे, ऑगस्टचा हप्ता येणार आहे आणि सप्टेंबरचा सुद्धा हप्ता येणार आहे. आता 4500 नाही तर 6000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. कोणाला? फक्त जूनपासून ज्यांना हप्ते पडलेले नाहीत त्यांनाच हे 4.5 प्लस 1500 असे 6000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे काय केल्यानंतर हे 6000 रुपये तुमच्या खात्यात पडणार आहेत ही सुद्धा अपडेट महत्त्वाची ठरणार आहे. काय करायचं आहे त्यानंतर आता हे पैसे पडणार महत्त्वाचं आहे. कारण संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचाच असणार आहे. तुम्हाला काय केल्यानंतर पैसे पडणार,
किती पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात हे वितरित होणार आहेत, पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात, दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यात आणि वयानुसार पैसे वाटपसुद्धा आता जाहीर झालेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट आपण जाणून घेत आहोत. महिलांना अखेर मोठी खुशखबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या 3 मंत्र्यांनी मिळून आता महिलांना मोठी खुशखबर दिलेली आहे आणि आता महिलांच्या खात्यात 3,000 रुपये हे कधीही जमा केले जाणार आहेत. कारण आता महिलांना 2 हप्ते सणानिमित्त वितरित केले जाणार आहेत. 14वा प्लस 15वा हप्ता असे 2 हप्त्यांचं वितरण आता महिलांच्या खात्यात होणार आहे. हे 2 हप्ते नक्की कोणत्या महिलांना भेटणार आहेत, कोणत्या महिला पात्र असणार आहेत, यासाठी 14वा हप्ता येण्यासाठी बऱ्याच महिलांची KYC सुद्धा आलेली आहे. त्यांनी KYC करून घेणं गरजेचं सुद्धा आहे. त्यामुळे अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. आणि गौरी गणपतीच्या सणानिमित्त आता महिलांना हे 3,000 रुपये वितरित केले जाणार आहेत. कारण गौरी गणपतीचा सण, गणेशोत्सव सर्व महिलांसाठी महत्त्वाचा असतो आणि गौरी गणपतीच्या सणानिमित्त आता महिलांना 2 हप्त्याचं 3,000 रुपयांचं वितरण लवकरच केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्या महिलांना 14वा प्लस 15वा असे 2ही हप्ते वितरण होणार आहे. आणि ज्या महिलांना 12व्या हप्त्यापासून लाभच भेटलेला नाही त्यांना 12वा, 13वा, 14वा आणि 15वा असे टोटली सर्व हप्ते हे वितरण होणार आहेत. त्यांना 6,000 रुपयांचं वाटप अखेर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. त्यामुळे आता सर्व महिलांना चिंता करण्याची गरज नाही, परंतु काय केल्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत, काय करावं लागणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. कारण बऱ्याच महिलांचं आधार कार्ड हे बँकेला लिंकच नाही आहे. त्यामुळे सुद्धा बऱ्याच महिलांचा लाभ बंद पडलेला आहे. तुमचा लाभ त्यामुळे बंद पडला आहे का ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कारण तुम्ही चेक केलेला असेल तर तुम्हाला कळणार आहे. अन्यथा तुमचासुद्धा लाभ आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे सुद्धा बंद होऊ शकतो. त्यामुळे आधार सेटिंग करून घ्या, DBT ऑन करून घ्या, तरच हे तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील. अन्यथा हे शासकीय खात्यातच पैसे राहत असतात. त्यामुळे आधार सेटिंग करणं गरजेचं आहे. आधार सेटिंग केल्यानंतर सर्व बहिणींच्या खात्यात हे 3,000 रुपयांचं वाटप त्यांच्या लवकरच होणार आहे. त्यामुळे हे काम करणं गरजेचं आहे. काय केल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण एक काम केलं तर हे तुम्हाला 2ही हप्ते वितरण होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला नाही त्या महिलांना आधार सेटिंग करून घ्या, त्यांच्या खात्यात लगेच पैसे पडणार आहेत. महत्त्वाची अपडेट आहे. कारण 3,000 रुपयांचं जे वितरण आहे ते आता महिलांच्या खात्यात होणार आहे. त्यामुळे हे 3,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर आधार सेटिंग करून घेणं गरजेचं आहे. KYC सुद्धा ज्या महिलांची आलेली आहे त्यांनी KYC करून घेणं गरजेचं आहे. कारण हे 2 काम जर तुम्ही करून घेतले तर तुम्हाला सुरळीत लाभ हा पूर्णपणे भेटत राहील. इथून पुढे एकही हप्ता तुमचा रखडणार नाही. त्यामुळे हे 2 काम करणं गरजेचं आहे. महत्त्वाचे अपडेट आहे. अजूनसुद्धा महत्त्वाचे पॉईंट आपण पुढे पाहणार आहोत. महिलांचे विचारले जाणारे प्रश्न काय आहेत. महिलांचे प्रश्न असतात आपल्याला कमेंटच्या माध्यमातून की फॉर्म ॲप्रूव्ह आहे, आमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे परंतु सर्व क्लिअर असताना सुद्धा पैसे आले नाहीत. महिलांचा हा सतत विचारला जाणारा प्रश्न असतो. तर त्याचं उत्तर आहे, सर्व जर तुमचं क्लिअर असेल तर मात्र पैसे तुम्हाला यायलाच पाहिजेत. तुमचे काही अडचण नसेल तर तुम्हाला 100% हे पैसे वितरित केले जात असतात. परंतु काहीतरी तुमची अडचण असल्याशिवाय हे तुम्हाला पैसे रखडलेले नाहीत. त्यामुळे तुमचं सर्व क्लिअर नाही आहे, 100% खात्रीशीर सांगतो तुमचं काहीतरी रखडलेलं असणारच आहे. एकतर अकाउंट होल्ड असेल किंवा KYCचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं आधार सीडिंग नसेल. एक तर कोणता तरी एक प्रॉब्लेम असेल. त्यामुळे तुम्हाला हे पैशाचं वितरण रखडलेलं असेल. तुमचं सर्व काही क्लिअर करून पहा. महिलांचा दुसरा जो प्रश्न असतो तो असतो फॉर्म भरताना जे बँक खातं दिलं आहे त्यामध्ये पैसेच येत नाहीत तर दुसऱ्या खात्यात पैसे जातात. तर आधार कार्ड ज्या बँकेला तुमचं लिंक असतं त्या खात्यात हे पैसे वितरित केले जात असतात. कारण आधार कार्डवर आता आधार सेटिंग केलेलं ज्या अकाउंटला आहे त्याच अकाउंटला या पैशाचं वितरण होत असतं. त्यामुळे महिलांसाठी अपडेट आहे, आधार सेटिंग करून घेणं गरजेचं आहे. तरच महिलांचे पैसे महिलांच्या खात्यात, ज्या खात्यात पाहिजेत त्याच खात्यात पैसे वितरित होतील. अन्यथा तुमचा हा लाभ तुमच्या दुसऱ्या खात्यात जाऊ शकतो. त्यामुळे ज्या खात्याला तुम्हाला पैसे पाहिजेत त्याच खात्याचं आधार सेटिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी
सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून महिलांना अपात्र करण्याची मोहीम जी आहे ती अंगणवाडी सेविकेकडे सोपवण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविका आता जे प्रश्न विचारणार आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. कोणते प्रश्न महिलांना विचारले जाणार आहेत, किती प्रश्न असणार आहेत, तर ते प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो आहे इन्कम टॅक्स. महिलांना विचारला जाणारा प्रश्न पहिला असणार आहे की घरात कोणी इन्कम टॅक्स भरतं का, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे घरात किती महिला लाभ घेत आहेत, त्या प्रश्नाचं सुद्धा महिलांना उत्तर द्यायचं आहे. तर किती 3 महिला जर लाभ घेत असतील तर 1 महिला अपात्र होईल, 2 महिलेला सुरळीत लाभ भेटेल. आणि तिसरा जो प्रश्न आहे कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, हा सुद्धा प्रश्न महिलांना विचारला जाणार आहे. जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर तुमचा लाभ बंद होईल, 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुमचा लाभ सुरळीत चालू राहील. रेशन कार्ड कोणतं आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत, कारण पांढरे आहे, पिवळे आहे आणि केशरी आहे. या 3 प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जात असतो का, तर नाही. फक्त पांढरे रेशन कार्ड जे आहे त्यांना लाभ दिला जात नाही. 2 रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जातो. 4 चाकी गाडी आहे का, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. सरकारी नोकरीला कोणी आहे का, तरीसुद्धा सरकारी नोकरीला असेल तरीसुद्धा लाभ बंद होतो. इतर योजनेचा लाभ घेत आहात का, इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र वेगळी अट असते. जर इतर योजनेतून 1,000 रुपये तुम्हाला येत असतील तर लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांचं वितरण हे होऊ शकतं. त्यामुळे इतर योजनेला ज्या अटी आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि महत्त्वाचं आहे कोणत्या चुका टाळायच्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ जर सुरळीत पाहिजे असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. या चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. तुमचं इनॅक्टिव्ह खातं असेल तर तुमचा लाभ वितरण रोखलं जातं. इनॅक्टिव्ह खातं नसलं पाहिजे. ॲक्टिव्ह खातं असेल तर तुमच्या खात्यात पैसेही सतत येत राहतील. दुसरी चूक आहे आधार अपडेट जर नसेल तरीसुद्धा तुमचं वितरण होत नसतं. आधार बेस पैसे पाठवले जात असतात, त्यामुळे आधार अपडेट करून घ्यायचं आहे. आणि तिसरी जी चूक आहे ही चूकसुद्धा टाळायची. जॉईंट अकाउंट कोणत्याच योजनेला द्यायचं नाही. सिंगल अकाउंट खोलायचं आणि त्याची योजनेला द्यायचं आहे. चौथी चूक आहे अपात्र असलेल्या महिलांनी सुद्धा, ज्या महिलांनी अर्ज केलेला होता त्या महिलांना सुद्धा पैसे बंद झालेले आहेत. त्यामुळे आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांना अपात्रतेच्या लिस्टमध्ये पाठवलं जात आहे. आणि आता 14वा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आजपासून जमा होणार आहे. पहिला टप्पा अंतिम तारीख आलेली आहे आणि आजपासून ते खात्यात वाटप होणार आहे. महत्त्वाचं असणार आहे या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत. 14वा हप्ता बहिणींच्या खात्यात पडणार आहे. परंतु त्यासाठी महत्त्वाचं आहे KYC करून घेणं. दुसरं महत्त्वाचं आहे आधार सेटिंग करून घेणं आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणं. या 3 अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल आणि या 2 अटी पूर्ण केल्या तर मात्र तुम्हाला 100% या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे. पहिला जिल्हा असणार आहे ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, औरंगाबाद, संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, बीड, हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि इकडे नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्याचं वितरण होणार आहे. परंतु आता जे टप्पे असणार आहेत 4 टप्प्यात वितरण होणार आहे आणि त्यामध्ये 4 टप्प्यात वयानुसार वितरण ठरवलेलं आहे. जी लिस्ट लावलेली आहे ती वयानुसार असणार आहे आणि या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पहिली आहे इंडियन बँक, दुसरी आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरी आहे आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, येस बँक असेल, ॲक्सिस असेल, SBH असेल, कॉर्पोरेशन बँक असेल, कॅनरा बँक असेल आणि HDFC बँक असेल. तुमच्या या सर्व बँकांमध्ये प्रथम प्राधान्य असणार आहे. या बँकेत खात्यात पैसे यायला काही प्रॉब्लेम नाही. महिलांसाठी अजून एक महत्त्वाची गिफ्ट योजना चालू आहे. महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर 90% सबसिडीवरती मिळणार आहे. त्याचे अर्ज लवकरच चालू होणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अर्ज आल्यानंतर सर्वात अगोदर आपण अपडेट देणार आहोत. 5 गिफ्टचा लाभ महिलांना भेटत असतो. कोणते 5 गिफ्ट आहेत तर पहिलं गिफ्ट आहे अन्नपूर्णा योजना, दुसरं गिफ्ट आहे शिलाई मशीन, तिसरं गिफ्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर आणि चौथं गिफ्ट आहे बांधकाम कामगार. आणि लाडकी बहीण योजनेचा तर 5वं गिफ्ट तुमच्यासाठी मोठं धमाकेदार गिफ्टच आहे. त्यामुळे आनंदाच्या अपडेट आहेत. आणि 4 टप्प्यात जे वितरण होणार आहे ते कशा पद्धतीने होणार आहे. आता प्रत्येक हप्ता वयानुसार वितरण होणार आहे. टप्प्याची जे 4 टप्पे केलेले आहेत त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे वयानुसार. ज्या महिलांचं किती वय आहे त्यानुसार आता वर्गीकरण केलं आहे. पहिला टप्पा जो असणार आहे 21 ते 30 वर्षाचा असणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे 30 ते 42, तिसरा टप्पा 42 ते 54 आणि 54 ते 65 असं 4 टप्प्यात विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि या बहिणींच्या खात्यात आता
आजपासून पैसे वितरण होणार आहे. महत्त्वाचं आहे कारण गौरी गणपतीच्या सणानिमित्त आता महिलांना पैसे वाटप होणार आहे आणि आनंदाच्या बातम्या असणार आहेत. कारण गौरी गणपतीचा सण महिलांसाठी महत्त्वाचा ठरला जातो आणि त्यानिमित्त शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये क्रेडिटचे मेसेज पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. बहिणींना आता 5 गिफ्टच्या माध्यमातून सुद्धा लाभ भेटत आहे. गॅस KYC जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला आता 2490 रुपयांचा सुद्धा लाभ तुमच्या खात्यात वितरण चालू आहे. त्यामुळे आनंदाची अपडेट आहे. गॅस KYC करून घ्या, कुपनची KYC करा. कुपनच्या माध्यमातून सुद्धा आनंदाचा शिधा आणि 3 महिन्याचा माल एक सोबत भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेले आहेत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कळवल्यानंतर तुम्हाला हाईप करण्याचं ऑप्शन येत असतं. तुम्ही हाईपसुद्धा करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन अपडेट आणि प्रत्येक गिफ्ट योजनेची माहिती आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद सर्वांचे.